कीर्तन एका दिवसाचा हा कार्यक्रम संपन्न होत असताना या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म माधवबाबा इंगोले, त्याचबरोबर या भागाचं वैभव श्री हरिभक्तीपरायण नामदेव महाराज काकडे, त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार आदरणीय भाऊ पाटील गोरेगावकर यांची उपस्थिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. तसेच श्री हरिभक्तीपरायण वामन महाराज, त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण आमच्या सर्व कलाकारावरती प्रेम करणारे आदरणीय आमचे मित्र गणेशजी महाराज कुंभाळ भागवताचार्य, अतिशय गोड त्यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन केलं. आणि आपण कुठल्या कारणाने या ठिकाणी उपस्थित झालो हा विषय महत्त्वाचा आहे. माझ्याकडं पखवाजाचं अध्ययन, आपल्या भागातलं वैभव, महाराष्ट्राचं वैभव, वारकरी संप्रदायाचं भूषण, असं जे काम सध्या पखवाजाचं चालू आहे या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे मंगेश महाराजांचं आहे. आणि म्हणून त्या मंगेश महाराजांसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. पखवाज वादक अनेक आहेत, पखवाज वादक अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये, पण कुठं काय वाजवायचे ते मंगेशकडून शिकावं. तान केव्हा मारल्या जाते, आलापी केव्हा होते, आलापीला कसं वाजवायचं, आलापीच्या जागेवर चक्रधार वाजवून काही उपयोग नाही. पण काही आलापीच्या जागेवरच चक्रधार हाणून मोकळे होते. पण आलापीच्या जागेवर ठेका विस्तार आणि नजाकत ह्या गोष्टीची गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा, आता तुम्ही इथं समोर व्यासपीठावर आहेत म्हणून मी बोलतोय, तुम्ही 51 पखवाज वादक या ठिकाणी वाजवताय सामुदायिक, त्यामुळं मी हा विषय काढला की साथसंगत कशी करायची, स्वतंत्र वादन कसं करायचं आणि कीर्तन कसं वाजवायचं, हे शास्त्रीय भाग आहे. त्याचे 10 प्राण सांगितले शास्त्रामध्ये बाबा. कालो मार्ग क्रिया अंगानी ग्रहो जाती कलालयः यती प्रस्तार कश्यती ताल प्रणा दशस्मृतः. म्हणजे काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, कला, लय, यती, प्रस्तार हा एम ए PhDचा अभ्यासक्रमामध्ये हा विषय आलेला आहे. म्हणून हे 10 प्राण मानले गेलेले, आणि ते ज्याला 10 प्राण कळले तो साथसंगत करू शकतो, असा हा शास्त्रीय सिद्धांत आहे. आणि म्हणून मला खूप आज अतिशय आनंद होत आहे की माझ्याजवळ शब्दच नाही. गुरुवरती काय भावना असते, किंवा ज्ञानोबराय सांगतात गुरुविना अनुभव कैसा कळे, किंवा भावीविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, आणि बळीविना शक्ती बोलू नये. ह्या गोष्टी द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, आणि तया कैसे कीर्तन घडेल नाही. किंवा आणि तुमच्यासाठी तुम्ही कशी साधना करायची तर मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणून ज्ञानोबरायाने जे सांगितलेलं आहे आपल्याला, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षपूर्वक, जसं मंगेश महाराजांनी, आमच्या धनु महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराज वाघ, आणि मला या ठिकाणी जास्तीत जास्त आग्रह केला ते आमचे शिष्य श्री हरिभक्तीपरायण वाशिम जिल्हा भूषण गजानन महाराज इंगोले. अतिशय त्याच्याकडून बी असा काही विषय शिकण्याजोग आहे की विद्यार्थी कसा असावा ते गजाननकडून शिकावं. तत्पर विद्यार्थी, तत्पर इंद्रिय सहिलिया. आलं लक्षात? अशा पद्धतीने जेव्हाही फोन आपला आला तर त्या 10 मिनिटं अगोदर त्याची गाडी बस स्टँडला असते. असा गजाननचा स्वभाव आहे, नेहमी सेवेत असतो. मलाच नाही तर आमच्या मंगेश महाराजावरती तर नितांत प्रेम आहे. मी ज्या वेळेला आमचा फोन चालू असला की ते मंगेश महाराजांच्या पाकवाच्या कुठे कीर्तन झालं की ते असंच म्हणणार की मंगेश महाराजांनी जे पाकवाज वाजविला ना स्वामी, बाकीचे भिक्केच पडले.
हे त्याच्या तोंडातून नेहमीच शब्द असतो. म्हणून तो समोर आहे म्हणून असा विषय नाही की जे माझ्या संग व्यवहार घडला त्याच्याबद्दल मी बोलत आहे. म्हणून मंगेश महाराजांच्या पाठीमागे आदरणीय आमचे माधव बाबा, आदरणीय भाऊ काकडे महाराज वगैरे जी महाराज हुंबाळ आणि तुम्ही तालुक्यातील सर्व वाशिम, हिंगोली, परभणी, यवतमाळ, पुसद कुठले समजा या भागातले जे काही असतील ते आमच्या मंगेश महाराजावरती प्रेम करा. सर्वांनी या क्लासला सहकार्य करा. कारण आता काळाची गरज आहे की गाणं, वादन आणि नृत्य आणि कीर्तन पारंपरिक संघटन करणं अतिशय महत्त्वाची गरज आहे. म्हणून त्यासाठी हे जे संस्कार आहेत, मुलावरती संस्कार कसे लावायचे किंवा त्यांना समाजामध्ये कसं बसवायचं, तर हे गुरुच व्यासपीठावर बसू शकतो. म्हणून अशा ठिकाणी तुमच्या वाशिम नगरीमध्ये जे क्लास चालू झालेला आहे तर या भागातल्या सर्व मुलांना अतिशय सुवर्ण संधी आहे. म्हणून यासाठी सर्वांनी तन मन धनाने आणि विद्यार्थ्याने अतिशय प्रेमाने, श्रद्धेनं, भावनेनं आणि उत्साहानं प्रगती करावी. हेच 2 शब्द मी बोलून संबोधतो. रामकृष्ण आहे.